एलकेजी वाला कोण कोण आहे? सुरवसे मॅडम बोला की तुम्ही. बोला ना मॅडम, बोला. सुरवसे सुरवसे मॅडम मॅडम आहे. आहे मॅडम आहे दोघे आहेत. तिकडे कोण कोण आहेत मग सांगा ना दोघी. एक सुरवसे मॅडम, दुसरं कोण असतंय? शेळवणे मॅडम. एक एक कोणाचा बंद आहे तो? हे व्हिडिओ कोणाचा बंद आहे? व्हिडिओ कोणाचा बंद आहे तो? युकेजी. व्हिडिओ बंद कोणाचा आहे? शाओमी कोणाचा मोबाईल आहे? शाओमी. व्हिडिओ चालू होईल. व्हिडिओ चालू करा ना, त्याला मोबाईलच्या स्क्रीनला टच करा. शाओमी कोणाचा आहे तो? बोला ना कोणाचा आहे, कोणतरी बोला ना ते. कोण आहे? व्हिडिओ चालू होईल. शाओमी वाला कोण आहे ते? मी कोण? काय नाव आपलं? नाव सांगा की काय? हॅलो, कोण आहे सर ते? चर्चा कोण आहेत त्या? बोलते काय गोंधळ आहे, बापरे बाप. कोण आहे? कोण आहे ते दोघ जण? शाओमी आणि सॅमसंग कोण आहे? मोबाईलचं नाव टाकलंय. कोण आहे ते? गोंगडे मिस आहेत काय की? गोंगडे मिस, रेणुका मिस. गोंगडे मी तिकडे वरती, दुसरीकडे आहेत. हा सुजाता हे मॅडम कोण असतील. सुजाता सुजाता मॅडम, तुम्ही तुमचा मोबाईल चालू करून तिकडे गेलात तुम्ही. सुजाता मॅडम, तुमचा कॅमेरा चालू करा मोबाईलचा. सर्वच बंद करा आता. मग काय करा, कट तरी करा आणि सगळे एकत्र बसा. माझ्या क्लासमध्ये चला मग. हा, सगळे आहेत ना? बरं, सुरोसे मॅडम आणि कोण दुसरं कोण आहे एलकेजीचं? सुरोसे मॅडम आणि कोण दुसरं? शेळवणे मॅडम. सुरोसे मॅडम दिसत आहे मला. सुरोसे मॅडम कोणत्या कॅमेऱ्यामध्ये आहेत? आहेत, दिसले. 1 2 3 4. एके ठिकाणी 4 चेहरे आहेत. पाठीमागे थांबा, मोबाईल मध्ये सगळे डोकावून बघताय. पाठीमागे थांबा म्हणजे मला दिसत. एका मोबाईल मध्ये भरपूर लोक दिसतात. बर, हा. सुरोसे मॅडम आणि कोण म्हणाले सर? शेळवणे मॅडम. अमृता शेळवणे. हा, असं सांगत जा, कारण शेळवणे मॅडम 3 आहेत. पुढे अमृता शेळवणे बोला मॅडम. अमृता शेळवणे मॅडम बोला, मला दिसू द्या कोण आहे ते. कोणते आहात? तुम्ही आहात का? हा, असं. बरं, युकेजी वाला कोण कोण आहे? युकेजी स्वतः सांगा. रेणुका मॅडम आणि सुजाता मॅडम, ठीक आहे. फर्स्ट कोण आहे आता? फर्स्ट सेकंड क्लास टीचर असाल तुम्ही लोक आता? हो, फर्स्ट इतर लोक एला आहेत. फर्स्ट एला आहेत राजमाने मॅडम. त्यांनी सांगू द्या. नाही, ते नाही, त्या सुट्टीवर आहेत त्या. अच्छा, ठीक आहे, ओके. आजारी आहेत. फर्स्ट बी. फर्स्ट बी मेंढे सर. फर्स्ट बी. मेंढे सर. सेकंड सेकंड ए स्वतः चिखलकर सांगा. सर. चिखलकर सर कुठे सर? क्लासमध्ये. मग त्यांना बोलवा ना. चालतं, एकच प्रायमरी, प्री प्रायमरी. त्यांना कुठं कुठं वरती असतील ना, त्यांना कोणातरी मोबाईल कडे जा म्हणा. थर्ड
थर्ड कोण आहे? थर्ड ए शेळवणे, सरिता शेळवणे कुठे सरिता मॅडम? आहे. आणि बोला ना. थर्ड बी मुंडे थांबा मिस थांबा आहे. त्यांना त्यांना येऊ द्या बोला. हो मॅडम, त्यांना येऊ द्या. मला सगळ्यांना बोलायचं म्हणल्यास तुमचं काय मला समजत नाही. तेव्हा म्हणतो की स्वतः बोला. थर्ड बी. फोर्थ वाला कोण आहे? थर्ड गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून. हा, फोर्थ वाला कोण आहे? थांबा 2 मिनिट. फोर्थ वाला कोण आहे? फोर्थ वाला मी आहे सर, पाटील मॅडम. पाटील मॅडम. फोर्थ ए बी आहे का काय? नाही, डिव्हिजन नाही. फोर्थला नो डिव्हिजन. बरं, थर्ड बी कोण आहे? आलं का? थर्ड ए आणि थर्ड बी आले का टीचर्स? थर्ड ए आणि थर्ड बी. मुंडे मिस अब्सेंट आहेत. कुठल्या वर्गावरच्या? थर्ड बी थर्ड बी मुंडे बीस. आणि थर्ड ए कोण आहे? जळवणे मिस. येत कुठे गेल्या? वरती क्लास वरती. त्याला कुठतरी शेजारी थांबावं ना कोणाकडे तरी. कोणाच्या मोबाईलवर थांबा. आल्या. आल्या? कुठे? थर्ड बी, थर्ड ए सरिता शेळवणे मॅडम हाजीर राहो. आले का? तुम्ही देत का? ओके ओके. हा, बर. आता मला सांगा, अब्सेंट असणारे तर चाल ठीक आहे. 2 लोक अब्सेंट आहेत. अब्सेंटीचा खूप मोठा इश्यू आपल्याकडे असेल. बर, मला एक सांगा, आता सगळे लोक आहेत. LKG आहे, UKG आहे, फर्स्ट ए, फर्स्ट बी, सेकंड ए, सेकंड बी पण आहे का? हो. सेकंड बी कोण आहे? सेकंड बी कोण? मग सांगा ना माझं राहिले म्हणून. साने मॅडम, तुम्ही सांगा की आमचा क्लासरूम राहिला म्हणून. तुमचा क्लासरूम अब्सेंट आला होता तिथं. तुम्ही दिसताय मला, मात्र तुम्ही बोलत नाही काय. तो यू हॅव टू रिप्रेझेंट युअर क्लासरूम ना. तुमचे मुलं कसे रिप्रेझेंट करतील मग नॅशनल लेवलला? बर, लांब थांबा. मोबाईल थोडासा अंतरावर ठेवा पुस्तकांवर. ठीक आहे, काय असू द्या, चला. बर, LKG मध्ये किती लोक आहेत? किती मुलं आहेत? फ्रेंड मला सांगा. LKG सुरुवाती मॅडम आणि शेळवणे मॅडम. 35 आहे. 35. बर, 35 मध्ये काय करा आता? 10 लोकांना अमुक येत आहेत, 12 लोकांना अमुक येत आहे, असं मला एक अंदाजे म्हणजे काय थोडंफार प्लस मायनस असेल. एखादा मुलगा इकडे तिकडे असेल. कोणत्या मुलाला काय काय येतंय, कोणत्या मुलाची काय काय अवस्था आहे सध्याची. समजा कोणाला टेबल्स एवढे येतात, कोणाला रिडिंग एवढं येते, कोणाला रायमिंग सॉंग्स एवढे येतात. बरं का? याचा मला डेटा द्या आणि त्यानंतर मग आपण वैयक्तिकपणे बोलू. ठीक आहे? LKG आणि UKG, सॉरी एलकेजी वाले अर्थात दिस कॉल इज फॉर एव्हरीबडी. सगळ्यांना कॉमन कॉल देतो. सगळ्यांना काय की आपापल्या तुम्ही जे नावं सांगितलं आता त्याप्रमाणे तुमच्या क्लासमध्ये आणि जे काही शिल्लक राहिले आहेत आता कोणते मुंडे मॅडमचं एक क्लासरूम आहे आणि एक क्लासरूम तुमचा राजमाने मॅडमचा आहे, फर्स्ट ए. यांचा देखील डेटा कोणतरी वाटून घ्या. कोण घेत आहे मला सांगा जबाबदारी याची? फर्स्ट एची जबाबदारी 2 लोक घ्या. अच्छा, मोनाली मॅडम. आणि मुंडे मॅडमच्या क्लासची जबाबदारी कोण घेत आहे? मुंडे मॅडमच्या क्लासची जबाबदारी कोण घेत आहे? 2 लोक घ्या कोणतरी. कोण घेत सांगा लवकर. सर, पाटील मॅडम आणि सान्या मॅडम. ओके, पाटील मॅडम आणि साने मॅडम मुंडे मॅडमच्या क्लास जबाबदारी घेत आहे. पाटील मॅडम आणि साने मॅडम, तुम्हाला एरो केला. काय करा, अवरेज मुलांचे ऍक्च्युअल काय परफॉर्मन्सेस आहेत ना, हे थोडक्यात तुम्ही काय करा, एका नोटबुकवर लिहा. किंवा 10 मुलांना हे अवस्था आहे, 5 मुलांची काय असेल ते. आपलं काय कोणाला दाखवायचं नाही. आपलं कोणाला शिक्षण अधिकाऱ्याला दाखवून आपलं काय सर्टिफिकेट नाही पाहिजे. फक्त आपलं एक्झॅक्टली
एवढ्या मुलांना काहीतरी पोएम म्हणता येतात, एवढ्या मुलांना काहीतरी रीड करता येतं, हे एक ऍव्हरेज मला करून द्या. किती वेळ लागेल त्याला तुम्हाला? LKG, UKG, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे त्याचा लँग्वेज मध्ये समजा मराठीमध्ये ही अवस्था आहे, इंग्लिशमध्ये ही अवस्था आहे, EVS असेल तर EVS मध्ये ही अवस्था आहे, मॅथ्स मध्ये ही अवस्था आहे, असं वेगवेगळ्या इंग्लिशमध्ये ही अवस्था आहे. असं मला वेगवेगळं विश्लेषण करायला तुम्हाला किती वेळ लागेल? सांगा ना किती वेळ लागेल? 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास? किती वेळ लागेल? लागू द्या ना. प्रत्येक मुलाचं करायचं आहे ना? हो, मला ऍव्हरेज तर तुम्हाला माहिती असेल ना, तुम्हाला दररोजची ओळखीची मुलं आहेत ना. असे काढून ठेवले आहे. आम्ही पुढे बसवतो प्रत्येक क्लासमध्ये 6, याला रीडिंग येते, रायटिंग येते, मग असं तेच नाही का? म्हणतो. हा, मग तेच याचा अर्थ ऑलरेडी तुमच्याकडे आहे. ज्याचा डाऊट आहे त्याला विचारा. तर मला असं वाटतं तुम्हाला 30-40 मिनिटांमध्ये हे सगळं डेटा रेडी करता येईल. तुमच्याकडे 1 तासामध्ये? आता 1:30 वाजलेले आहे. 1 तास. 2:30 वाजेपर्यंत हा. अडीच आपल्याला बघा, लक्षात घ्या, उद्या आपला अडीच सॉरी वाजले. 2:30 वाजले, सॉरी 2:30 वाजलेले आहेत. 3:30 पर्यंत मात्र मुलांना काहीतरी काम द्या, बरं का? मुलांना काहीतरी काम द्या. असं नाही की आपण लिहित बसलोय, मुलं तिकडं गोंधळ घालतील, असं करू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळेच आता ते मोहन मॅडम, तुम्ही सगळेच ऑफिसमध्ये होते, काय तुमची मुलं काय करत होती? तर एक क्लास होता, त्या मॅडम डान्सची प्रॅक्टिस घेत होत्या. राजमाने मिस अच्छा. आल्या, त्याच्यामुळे त्यांच्या पिरियड वरती मी पिरियड घेतले आणि कोमल मिसनी नाही 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 रायटिंग नाही वर नाही दिलं. नाही नाही नाही. मी काय म्हणतोय, आज तुम्ही सगळे ऑफिसला होते, तर मुलं काय करतात अशा वेळेला हे लक्ष द्या. हो, मला म्हणायचं काय की डू नॉट लिव्ह द स्टुडंट्स अनअटेंडेड. बाय द वे, तो मला मुद्दा नाही घ्यायचा आहे आता. आता एवढंच घ्या, 3:30 पर्यंत सगळ्यांचा डेटा रेडी असेल. आणि सुट्टी किती वाजता होते? 3:45. सुट्टी किती वाजता होते? 3:45. 4:45ला. मग तुम्ही 3:20 पर्यंत सगळा डेटा रेडी करा. 10 मिनिटांमध्ये मग अनालिसिस होऊन जाईल. ठीक आहे? 3:20 पर्यंत सगळा डेटा रेडी करा. उद्या आपल्याला याच्यावर 1.5 तासाचं ट्रेनिंग घ्यायचंय. 10:30ला तुमचे प्रेयर संपेल. 10:30 ते 12 वाजेपर्यंत आपल्याला खालच्या लोकांचं म्हणजे काय, LKG, UKG आणि 4थी पर्यंत आपल्याला प्रॉपर चर्चासत्र कम ट्रेनिंग घ्यायचंय. नेमकं काय आवश्यक आहे? समजा फर्स्टच्या टीचरला माहिती आहे की मला काय अपेक्षा आहे UKGच्या मुलाकडून. UKGच्या टीचरला माहिती पाहिजे की मला LKGच्या मुलाकडून एवढी अपेक्षा आहे. आता सगळ्या गोष्टी अंधारातच आहेत, ते उद्या समजेल आपल्याला की आपण सगळं कसं अंधारात चाचपडतोय. सगळेच लोक आपण म्हणतोय, मी माझ्या सहित सगळे लोक आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये अंधारात कसं वाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ कसे होत आहेत ह्याच्यावर आपण उद्या प्रकाश टाकणारच आहोत. फक्त आता मला ऍक्च्युअल डेटा द्या 3:20 पर्यंत, सो दॅट 10 मिनिटांमध्ये आपण थोडंसं अनालिसिस करू शकू. ठीक आहे? चालेल? कोणाला काय बोलायचंय? डिस्पर्स होऊ शकता. हा, ओके, यू मे गेट डिस्पर्स्ड. तर चला आपण लेक्चरला जाऊ शकता. थँक्यू सो मच. काय का मुद्दा कोणाचा? सर, हा, बोला. एक मिनिट. म्हणजे मी बोला बोला फोर्थचे बोला. ना, मग मी फक्त फोर्थचं द्यायचं का माझ्या इंग्लिशच्या सब्जेक्टचं फर्स्ट फोर्थच्या मुलांचं द्यावं लागेल ना मला? का फक्त हो, fourth? सगळ्याच विषय आहेत. तुम्ही त्या बाकीच्यांना कोऑर्डिनेट करा की मग. कसं असेल हा, तसं बरं. माझ्यापर्यंत डेटा आला पाहिजे. मग इतरांना हा, तुम्ही मग कोऑर्डिनेट करा, माझ्यापर्यंत डेटा येणं गरजेचं आहे. ठीक आहे? हा, चालेल. हा.